त्यांचे जे खासदार आहेत ते खासदार चलबिचल आहे का, तळ्यात मळ्यात आहेत का, काय तुमची माहिती? बैठकीला तुमच्या काही संपर्कात आहे का? कारण हिंदुत्वाचा मुद्दा आहे. हे बघा, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारी मंडळी आहोत. त्यामुळे आमच्यापासून हिंदुत्व कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जो शिवसैनिक आहे, जो शिवसेना म्हणून ज्यांनी आयुष्यामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे, तो हिंदुत्वाला कधीही विसरू शकत नाही. आता काही माणसं सत्तेच्या खुर्चीकरता, स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणून घेण्याकरता, स्वतःला महामंडलेश्वर म्हणजेच महाबंडलेश्वर ही उपाधी लावून घेण्याकरता काही मंडळींनी हिंदुत्व सोडलेलं आहे. चाकरी हिंदुत्वाची करतात, परंतु म्हणजे भाकरी हिंदुत्वाची करतात, परंतु चाकरी ही मंडळी काँग्रेसच्या पुरोगामी विचाराशी असं ते म्हणतात त्यांच्याशी करतात. हा आत्तापर्यंत शिवसेनेच्या पाठीमागे राहिलेल्या लोकांच्या, नागरिकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आताचे उभाटाचे नेते करीत आहेत. सर, प्रश्न असा आहे की ते म्हणतात आमची भूमिका सभागृहातच दिसेल, अजूनपर्यंत आम्ही काही मीडियासमोर भूमिका सांगायची नसते. यांची भूमिका मुळात त्यांना भूमिका आहे का? राहुल गांधी जे ह्यांना सांगतील आयत्या वेळी ती ह्यांची भूमिका. जो विरोधी पक्ष नेता, या देशाचा विरोधी पक्ष नेता म्हणून आहे, तो या संसदेच्या अधिवेशनालाच उपस्थित राहत नाही. 10 दिवस येत नाही, 10 मिनटं येणार, टॅक 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 असं करत येणार, खिशात हात घालणार, वेडेवाकडे चाळे करणार आणि 5 ते 10 मिनटात निघून जाणार. तो यांचा नेता आहे. त्यामुळे यांना यांची भूमिका नाही. राहुल गांधी यांची जी भूमिका आहे ती यांची भूमिका आहे. हिंदुत्व नाराज आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून, ते तुमच्या संपर्कात आहेत का? कारण वक्फच्या मुद्द्यावरून जर त्यांना वक्फच्या बाजूने मतदान करायला लावलं तर ते काय भूमिका घेतील? संपूर्ण उभाटाच कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय कशी गळती लागलेली आहे. सर, अजित पवारांच्या हिंदुत्व वेगळं आणि वक्फ वेगळं, या दोन वेगवेगळ्या विषयात काही संबंध नाही. अहो, जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती, हा वक्फ कायदा हा कुठला कायदा आहे जो देशाच्या घटनेत नाही आहे? हा कुठला कायदा आहे? ही ज्यांची भूमिका होती, हा कायदाच रद्द करायला पाहिजे. ते उभाटावाले काल एकाने आपलं जे काही ज्ञान आहे ते तुमच्यासमोर आणलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी वक्फ कायदाच नव्हता, अशा पद्धतीचं वक्तव्य एका उभाटाच्या नेत्याने केलेलं आहे. त्यामुळे हे लोक आता हिंदुत्व विसरलेले आहेत. त्यांना राहुल गांधी यांचे आदेश पाळणं हेच यांची भूमिका आहे. आणि काय हिंदुत्वाची संबंध नाही आहे हो या वक्फ कायद्याचा. या वक्फमध्ये अनेक देवळं, अनेक किल्ले, संजय राऊत तपासा तुम्ही, वक्फचा माणूस येतो आणि सांगतो ही वक्फ प्रॉपर्टी आहे. ते किल्ले ASIच्या अंतर्गत आहेत, राष्ट्राच्या देशाच्या अंतर्गत आहेत, तरीसुद्धा ते किल्ले, ती देवळं आज वक्फ प्रॉपर्टी म्हणून घोषित झालेली आहेत. काय हिंदुत्वाचा प्रश्न येत नाहीत. कित्येक देवस्थानाच्या जमिनी वक्फ म्हणून घोषित झालेल्या आहेत, ते हिंदुत्वात येत नाही. कित्येक हिंदू माणसांच्या जमिनी, गावाच्या गावं वक्फ प्रॉपर्टी म्हणून घोषित करून आज वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेत. ती हिंदूच माणसं आहेत ना. हिंदुत्व आणि वक्फ बोर्ड ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देवेंद्र फडणवीस यांना जेव्हापासून मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशाला पीळ देत आहोत. अशा पद्धतीने अहो, हे पीळ काय देत होते? हे लोकप्रभामध्ये पगारी नोकर म्हणून, संपादक म्हणून कामाला होते. ज्यावेळी या देशामध्ये हिंदुत्व म्हणून वातावरण सुरू झालं, हे पत्रकारिता करत होते. ह्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये
आणि हिंदुत्वाच्या देवेंद्र फडणवीसांना जर टोले हाणतायत ना हे, अहो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॉलेज जीवनापासून त्यांनी शाखेत जाऊन काम करायला, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, अगदी राम मंदिर आंदोलन असेल, तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. हे काय करत होते? हे बोलू बहादूर होते हो, हे पगारी नोकर होते, शिवसेनेच्या विरोधात लिहिणारे, 4-5 गुंडांना पकडून क्राईम डायरी लिहिणारे हे पत्रकार. आणि ह्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं, यांनी देवेंद्र फडणवीसांना शिकवावं. सर, काही उद्योजक आहेत त्यांच्या गळ्यामध्ये जमीन टाकावी वक्फची, यासाठी या प्रकारचं वक्फ सुधारणा विधेयक आणलं जात आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत, वक्फ सुधारणा विधेयक हे आपण समजून घ्या, हे नक्की काय आहे. वक्फ बोर्ड यामध्ये कुठलेही रद्द केलं जात नाही आहे. वक्फ बोर्डाच्या कुठल्याही जमिनी काढून घेतल्या जाणार नाही आहेत. ज्या सरकारी जमिनी यापुढे चुकीच्या पद्धतीने ह्या आमच्या आहेत, वक्फ बोर्डाच्या आहेत म्हणून दाखवल्या जातात आणि त्याच्यावरती अधिकार सांगितला जातो, त्या जमिनीच्या बाबतीतचा प्रश्न आहे. परंतु यापूर्वी कुठल्याही जमिनी जर वक्फच्या बोर्डाकडे असतील तर त्या जमिनी कुठल्याही काढून घेतल्या जाणार नाहीत. अहो सरकारी जमिनी, हायवेच्या हायवे, पुणे मेट्रो मार्गाचं तुम्ही पहा, त्या पूर्ण रस्त्यावरती त्यांनी आपला अधिकार सांगितलेला आहे, सचिवालयावरती आपला अधिकार सांगितलेला आहे. काय हे बोलताय संजय राऊत? ते वक्फ बोर्डाकडे ताब्यात द्यायचं का? वक्फ बोर्ड म्हणजे मुस्लिम कार्यकर्ता किंवा मुस्लिम समाज नाही, हे सध्या हे पहिलं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. वक्फ कायद्यामध्ये सुधारणा केली जाते, त्यामध्ये कलेक्टरचा अंतर्भाव केला जातोय. अहो कुठल्याही जागा जमीन याचा जेव्हा निवाडा केला जातो, त्याच्याशी संदर्भ येतो, तेव्हा त्यामध्ये कलेक्टर येतो. मग कलेक्टरला अधिकार द्यायला नको? ती जमीन कुणाची आहे? मी आज उठलो आणि म्हणालो ही माझी जमीन आहे, त्याचा निर्णय घेणार कोण? वक्फ घेणार की कलेक्टर घेणार? तुम्ही म्हणताय संजय राऊतांनी वक्फ बोर्ड काय आहे हे समजून घ्यावं असं तुमची भूमिका असताना संजय राऊत म्हणताय की देवेंद्र फडणवीसांनी वक्फबाबत शिबिर घ्यावं आणि त्या शिबिराला आम्ही सगळे उपस्थित राहू. संजय राऊत, तुम्ही जे म्हणताय वक्फ, हिंदुत्व, जमिनी ताब्यात घेणार, अहो लोकांना मतं घेण्याकरता कशाला नको प्रकारे गैरसमज पसरवताय आपण? त्यातून तुम्हाला माहिती आहे आता हिंदुत्ववादी मतं तुम्हाला आता मिळणार नाही आहेत, पण तू आपल्या ताब्यात असणारी जी काही मतं आहेत, जी मायनॉरिटीची मतं आहेत, या मायनॉरिटी समाजाला भडकवायचं की वक्फ सुधारणा विधेयक आलं म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात. काय मुस्लिमांच्या विरोधात आलं? कुठल्या वक्फ बोर्डाने, तुम्ही सांगा, कुठल्या वक्फ बोर्डाने शाळा काढल्यात, कॉलेजेस काढलेली आहेत, हॉस्पिटल्स काढलेले आहेत, धर्मदाय संस्था काढलेल्या आहेत? ही वक्फची प्रॉपर्टी काही या वक्फ बोर्डातील मुस्लिम नेते, काँग्रेसचे नेते यांनी गिळंकृत केलेले. कर्नाटकमधलं उदाहरण देतो तुम्हाला. वक्फच्या जमिनी त्या ठिकाणी मॉल, गुत्ते, लॉजिंग, बोर्डिंग काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेले आहेत वक्फ प्रॉपर्टी म्हणून. अयोध्याची प्रश्न असा आहे, तुम्ही JPC मध्ये होता, आता TDPनं चंद्राबाबूंनी पाठिंबा दिला आहे, पण एक अट त्यांनी घातलेली आहे, जो बोर्ड असेल त्या बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तींच्या नेमणुका केल्या जाणार आहेत, ती नको, ती नसेल तरच आम्ही सभागृहात पाठिंबा. आणि त्यांनी असं म्हटलंय की या संदर्भातचा निर्णय राज्य सरकारकडे सोपावा, केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करू नये. या बॉडीमध्ये राज्य सरकार, कलेक्टर ते ठीक आहे, ते शासकीय अधिकारी झाले, हिंदू बॉडीवरती बिगर हिंदू घेण्याचा अधिकार बिगर मुस्लिम. हे बघा, अनेक जागा जमिनी, अनेक विविध समाजाची मंडळी असतात, त्या जागा जमिनी वक्फ बोर्ड एका रात्रीत येतं, त्या ठिकाणी अधिकार सांगतं आणि त्याला पुढे पर्याय नाही, ती जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात दिली जाते. त्या लोकांचा प्रतिनिधी कोणीतरी असला पाहिजे. महिलांना सर्व आपण म्हणतो समान न्याय. एखादी जर मुस्लिम महिला त्या बोर्डावर असेल तर ते काय चुकीचं आहे? या संदर्भात जो काय निर्णय आहे तो तुम्हाला सभागृहात दिसणार आहे. परंतु वक्फ जो काय अमेंडमेंट होत आहे, वक्फ बिल सुधारणा जी होत आहे, गरीब मुस्लिम समाजाच्या उद्धाराकरता, त्याच्या सामाजिक विकासाकरता आणि राष्ट्रीय संपत्ती वाचवण्याकरता, काही 4-5 टोळक्यांच्या हातातून या प्रॉपर्ट्या वाचवण्याकरता. अहो देश मोठा का वक्फ बोर्ड मोठं? या देशामध्ये रेल्वेच्या जमिनी आहेत, या देशामध्ये सैन्याच्या जमिनी आहेत, त्यापेक्षा वक्फ बोर्डाच्या जमिनी जास्त आहेत. कधी आलं हे वक्फ बोर्ड? ना आता ना पता.
जो कोण दान देतो त्याची नावं नाहीत, त्याचं गावाचं नाव नाही आणि ती बोर्ड वक्फ जमिनाची वक्फ बोर्डाची. यामुळे हा जो निर्णय आहे हा देशाच्या दृष्टीने, देशाच्या संपत्ती वाचवण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आज होतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.